बेटा पिंकी हा? तुझ्या हॉबीज काय आहेत बरं? मला ना चित्रकला खूप आवडते. अरे वा छान छान, चित्रकला आवडते. मग आतापर्यंत तू कुठली कुठली चित्र काढली आहेत? मी ना आमच्या घराचं चित्र काढलं, सगळं एकदम मोठं, आणि ना घराला असा मोठा दरवाजा काढलाय, आणि भिंतीला ना एक अशी मोठी खिडकी काढली, आणि ना मोठा पलंग काढलाय, आणि त्याच्या खाली माझे लपून बसलेले पप्पा काढले आहेत. आणि मम्मी पप्पांना मारायला येते, हातात असं लाटणं घेऊन. थांब 5 मिनिट थांब बाळा. हे असं चित्र तू खरंच काढलंयस? हा कुठे काढलंयस बाळा, दाखव मला. पप्पा चला ना पार्किंग मध्ये चला. एक मिनिट. पार्किंग मध्ये का घेऊन जातेस मला? कारण मी ते चित्र ना, ते टोकुशी तार असते ना, टोकुशी टोकुशी तार असते, हो, त्या हो. तारेने ना आपल्या गाडीच्या दरवाजावर ज्या गाडीचा मी 12,000 रुपये हप्ता भरतो त्याच्यावर तू टोकुशी तारीने चित्र काढलायस पिंके. आणि आईने तुम्हाला मारलं की डोक्यावर अशी खोक पडते ना, ती खोक पण अशी तारेने अशी टोकू टोकू टोकू. अरे खोक्याच्या नावावर अख्खं भोग पाडलंयस तू पिंके. अक्कल आहे तुला, अक्कल आहे कार्ट्या, अक्कल आहे. हा जरा पण ना तुला ना सांगितलेलं कळत नाही. किती उपद्व्यापी आहेस का पोरी तू. काय ते नीट रड. अरे काय प्रॉब्लेम. अरे हा काय आयटम जन्माला आलाय माझ्या घरात. पिंकी 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 बेटा, बाळा पिंकी बाळा ऐक ना बाळा माझा, बाळा पिंकी पिंकी थांब ना बाळा, एका जागेवर जरा थांब ना 5 मिनिट. पप्पा काल तुम्हाला थांब बाळा थांब. काय उद्या तुझं ऍडमिशन आहे की नवीन शाळेत? त्यासाठी इंटरव्ह्यू द्यायचा आहे उद्या. हा मग आता आपण त्याची तयारी करायची. हा आता बाबा काय करणार? काय? आता बाबा प्रिन्सिपल बनणार आणि तुला प्रश्न विचारणार, मग तू त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. हा आता बाबा प्रिन्सिपल आहे. मला सांग बेटा, तुझ्या बाबांचं नाव काय? माझ्या पप्पांचं नाव गेबाशे. तुला कोणी सांगितलं हे नाव? गेबाशे नाव कोणी सांगितलंय? पप्पा आपण ते उद्या नमिता आत्तेच्या लग्नाला गेलेलो ना, तर तिकडे नाही का तुम्हाला सगळे चिवडत होते गेबाशे गेबाशे गेबाशे. मग मी काकाला विचारलं, काय रे काका गेबाशे म्हणजे काय रे? काका म्हणाला, गेबाशे म्हणजे तुझा बाप रे. बाप काय? गेबाशे म्हणजे गेंड्याचा बारीक शेपूट. बाळा ते लहानपणीच आहे ना बाळा. आम्ही सगळी भावंड एकमेकांना असं चिडवायचो बाळा. हा म्हणतो आपला सुनील काका, त्याला सगळे सलाका म्हणायचे. हा सशाचे लांब कान काही बडबडायचो आम्ही. पण आता कोणाला चिडवायचं नाही. शाब्बास. आता प्रिन्सिपल तुला बाबांचं नाव विचारणार. मला माहितीये, सांगू? हा शरद आत्माराम सडविलकर. छान. आता दुसरा प्रश्न विचारणार. तू एका जागी शांत उभी राहती पिंकी. बस इथे बस. काय कार्टे आगाव यार. बरं आता प्रिन्सिपल दुसरा प्रश्न विचारणार. आता सांग तुझे बाबा काय करतात? माझे पप्पा गाड्या करतात, इथलं तिथे करतात. गाडी पार्क करायची अक्कलच नाहीये, तरी गाडी पार्क करतात. आणि पाहुण्यांच्या घरी गेला तर खाली पडलेली चिल्लर ढापतात. हे कुणी सांगितलंय तुला असं? ती सायली आहे ना, माझी फ्रेंड वर राहते ना, ती सायली. चौथ्या माळ्यावर. तिच्या ना पप्पांच्या ना मोबाईल मध्ये ते गॉट्सअप आहे ना, तिथे बघितलं. तिच्या पप्पांच्या गॉसिपवर तू काय करत असते? पप्पा माझं सिक्रेट आहे. काय सिक्रेट आहे पिंकी? आम्ही ना गेम खेळायला म्हणून मोबाईल मागून घेतो आणि मग व्हॉट्सअप चेक करतो. अरे म्हणजे हे सगळे जे आहेत सोसायटीतले, यांनी माझी खिल्ली उडवायला व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलाय. आणि हे कार्टे, हे हसू नको. मला सांग बाळा, हे पार्किंग करायची अक्कल नाही तुझी आई म्हणते ना मला, ते त्यांना कसं कळलं?
आई तुम्हाला बोलते हा. ते मी ऐकते हा. आणि सगळ्यांना सांगते. कार्टे आईवर गेली आईवर. आणि तुला काय तुझा बाप चिल्लर चोर वाटतो का ग पोरी? हा काय म्हणते तोंडावर? बाळा बाबा चिल्लर चोर आहे का? नाही. त्या दिवशी ना बाळा पैसे पडले होते असे रस्त्यात. हा? मग असं लक्ष्मीवर पाय दिलं तर बरं वाटतं का मला सांग? नाही. नाही ना, म्हणून बाबाने गपचूप पैसे उचलले आणि खिशात ठेवले. बाबाला वाटलं आता उद्या देऊया, पण आता कसला देतोय बाबा पैसे? छदाम देणार नाही छदाम. तू थांब इथे, एकेकाला ना बघूनच येतो कुठे गेले ते पप्पा, चौगुले. तुम्ही गेलात तर इंटरव्ह्यू बंद, स्किट पण बंद. ए बाई ए स्किट बंद बोलू नको, त्याचेच मार्क मिळणार आहेत आपल्याला. कोण देणार आहे मार्क? महेश आजोबा. हा महेश आजोबा खूप द्या, खूप द्या, खूप द्या. देणार. महेश आजोबा खूप मार्क देणार बाळा. आधी इंटरव्ह्यू वर कॉन्सन्ट्रेट कर ना राजा. अगं 72 तास रांगेत उभा होतो ग फॉर्म साठी एका. प्लीज प्लीज नीट लक्ष द्या बाळा. बस आधी खाली इथे बस. हा तू अशी नाही ऐकणार. पाय हलवू नको शांत बस एकदम. हा बाबा काय करतात विचारलं तर सांगायचं बाबांचा स्पेअर पार्टचा बिझनेस आहे. सांग. पाय हलवू. तोंड हलव ना कार्टे. मी अजून बोलते. बोल ना बाळा एकदा. माझे पप्पा हा स्पेअर स्पेअर. इकडचं कोणी फाडलं? अरे ते मरू दे, फाटू दे तिकडे, ते जाळू दे ते. ए बाळा हे राजा बोल ना, नीट सांग बाबा काय करतात? माझे पप्पा हा. स्पेअर हा पाचचा बिझनेस करतात. पाटचा बिझनेस करतात बाबा. बर चालेल बाळा, असंही चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. हा आता बाळा इकडे बघ ना राजा. पिंकी प्रिन्सिपल आहेत प्रिन्सिपल. हा. आता तिसरा प्रश्न विचारणार ते. बेटा पिंकी, तुझ्या आईचं नाव काय बरं? माझ्या मम्मीचं नाव बाबडी. तुला बबडीचं कोणी सांगितलं पिंकी? पप्पा तुम्हीच तर म्हणता ना रोज मम्मीला माझी बबडी ग, माझी सोना बबडी ग. सॉरी हा बबडी, प्लीज बबडी तुझी सगळी भांडी घासून देतो. बबडी तुझा सगळा केअर कर. पिंकी तू जरा जास्तच ऐकलंयस बबडी बद्दल. ऐक माझं, ऐक बाळा. ऐक ना राजा, हे बघ आईचं नाव बबडी नाहीये. नाही आहे. तुझं कसं घरातलं नाव पिंकी आहे, हा. तसं आईचं घरातलं नाव बबडी आहे. हा आईचं खरं नाव काय आपल्या? काय? मंगला शरद सडविलकर. हा. हा त्यामुळे कुणी विचारलं आईचं नाव काय, हा. तर असं नाही सांगायचं बबडी आहे, सांगायचं मंगला शरद सडविलकर आहे. काय सांगशील? आईचं नाव बबडी आहे पण कोणाला अगं हे सांगायचं? नाही सांगायचंय पिंकी. फक्त मंगला शरद सडविलकर एवढं सांग ना बाळा. ते नको सांगू बबडी बिबडीचं. हा. आईचं नाव बबडी आहे पण सांग. इथे काय लावलंस तू? ए बाय ए राजा माझा ऐक ना बाळा. बस इथं बस. ऐक हे बघ, पहिले तर एक गोष्ट लक्षात घे बाळा. आपल्याला जे सांगायचं नाही ते पाठ नको करू. जे सांगायचंय ते पाठ कर ना बाळा. हा? आईचं नाव काय? मंगला शरद सडविलकर. हा. हे कन्फर्म आहे, क्लिअर आहे? हा. शाबास. आता प्रिन्सिपल पुढचा प्रश्न विचारतायत. हा हा. बेटा पिंकी, हा. तुझ्या हॉबीज काय आहेत बरं? मला ना चित्रकला खूप आवडते. अरे वा छान चित्रकला आवडते. मग आतापर्यंत तू कुठली चित्र काढली आहेत? मी ना आमच्या घराचं चित्र काढलं, सगळं एकदम मोठं. आणि ना घराला असा मोठा दरवाजा काढलाय आणि भिंतीला ना एक अशी मोठी खिडकी काढली आणि ना मोठा पलंग काढलाय आणि त्याच्या खाली माझे लपून बसलेले पप्पा काढले आहेत. आणि मम्मी पप्पांना मारायला येते हातात असं लाटणं घेऊन. थांब 5 मिनिट थांब बाळा. हे असं चित्र तू खरंच काढलंयस? हा. कुठे काढलंयस बाळा? दाखव मला. पप्पा चला ना पार्किंग मध्ये चला. एक मिनिट. पार्किंग मध्ये का घेऊन जातेस मला? कारण मी ते चित्र ना ते टोकुशी तार असते ना, टोकुशी तार असते, त्या हो, हो. तारेने ना आपल्या गाडीच्या दरवाजावर ज्या गाडीचा मी 12,000 रुपये हप्ता भरतो त्याच्यावर तू टोकुशी तारीने चित्र काढलायस पिंके. आणि आईने तुम्हाला मारलं की डोक्यावर अशी खोक पडते ना, ती खोक पण अशी तारेने अशी टोकू. अरे
खोक्याच्या नावावर अख्खं भोग पाडलंयस तू पिंके. अक्कल आहे तुला, अक्कल आहे कार्ट्या, अक्कल आहे. हा जरा पण ना तुला ना सांगितलेलं कळत नाही. किती उपद्व्यापी आहेस का पोरी तू. काय ते नीट रड. अरे काय प्रॉब्लेम. अरे हा काय आयटम जन्माला आलाय माझ्या घरात. अजिबात रडू नको पिंकी, मी खूप मारीन तुला. माझं खूप डोकं फिरलाय पिंकी. ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्याला. काय 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 हे बघ, अजिबात रडू नको पिंकी. माझं डोकं फिरलं ना मी फटके देईन. काय शांत बस, एकदम शांत बस पिंके. मी नाही देणार इंटरव्ह्यू. घे भाषे बोलू नको. मी म्हणणार तुम्हाला घे भाषे, घे भाषे, घे भाषे, घे भाषे, घे भाषे. बरं घे भाषे म्हण, पण इंटरव्ह्यू द्यावा लागेल तुला पिंकी. इंटरव्ह्यू काय आहे, धर्मसंकट आहे रे हे. बर बर बाळा बाळा, हे बघ हे बघ हे बघ, बाबा सॉरी म्हणतो. बाबा सॉरी. कान पकडू. हे बघ हे बघ, बाबाने कान पकडले. उठा पैसा काढ. एक नंबर आईवर गेली कार्ती. बाबाने कान पकडले, उठा बशा काढल्या. काढल्या उठा बशा. आमसिम पाहिजे. काय पाहिजे. आमसिम. हा देणार आमसिम. आधी आमसिम रडू नकोस. नाही नाही करणार बाबा. विनोद विनोद नाही करणार. आईस कॅन्डी पण पाहिजे. देणार देणार तुला बाबा. आईस कॅन्डी पण देणार. गुलाबी रंगाचा कापूस पाहिजे. कुठल्या रंगाचा. गुलाबी. तुझ्या आईला येऊ दे आधी, तिला 2 बुलागी देतो. नाही नाही बाळा, नाही देणार बाबा आईला बुलागी. तुलाच देणार बुलागी रंगाचा कापूस. बाबा सॉरी म्हणालाय की नाही. आता इंटरव्ह्यू द्यायचा. देणार बाबा सगळे. बघ प्रॉमिस पिंकी प्रॉमिस. मी तुम्हाला हसवणार. कर ना बाळा पिंकी प्रॉमिस. हा शाबास. आता छान हसा, स्माइल करा. स्माइल गुड गर्ल सारखं. थांबा बाळा. हॅलो. हा बोल रे सुनील. अरे नाही नाही नाही, पोरीची तयारी करून घेतो तो उद्याची. हो इंटरव्ह्यू आहे ना. हा हा ऍडमिशन साठी. हा किती. अरे पण आपलं ठरलंय ना, आपण आधी इंटरव्ह्यू करणार आहोत. हा मग कशाला 5 लाख डोनेशन भरायचं. अरे नाही नाही वेळा आहेस का. इंटरव्ह्यूचं ठरलं तो आधी काय. अरे पण नाही आहेत तेवढे पैसे माझ्याकडे सुनील. अरे असं काय करतो, ऐपतच नाही ना माझी. मला नाही जमणार. नाही मी बघतो, मी वेगळ्या शाळेत घालेल तिला. मला काही फरक नाही पडत. हा नाही मी करतो तुला फोन. मी कळवतो. हा चल 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 ठेवतो ठेवतो. गोल 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 फुगा. ये पप्पा. हा बाळा. हा बाळा. हा कुणाचा फोन होता. फोन आपला तो सलाक आहे ना, सशक्त लांब कान. सुनील काका. हा त्याचा फोन होता बाळा. ए पिंकू बेटा इकडे इकडे. बाबा गंमत सांगणार आहे. गंमत. गंमत सांगणार आहे. ऐक ना. पिंकू बेटा आधी ज्या शाळेत ऍडमिशन घेणार होती ना, आता त्या शाळेत ऍडमिशन नाही घेणार, दुसऱ्या शाळेत घेणार. नाही मला ती शाळा पाहिजे. ती शाळा किती मस्त आहे. तिकडे गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे. मग तीच पाहिजे. ती चांगली आहे शाळा. ऐक ना. ए बेटा ए बाळ माझं ऐक. बाबाचं ऐकणार ना. बेटा बेटा इथे बस. बाबाचं ऐकणार ना. ऐक ऐक ऐक. तू बरोबर बोलते बाळा. पिंकू बेटा एकदम करेक्ट बोलते. तिथे छान गार्डन आहे, तिथे स्विमिंग पूल आहे, बस आहे. पण तिथे शिक्षक नाही आहेत ना बेटा, कारण तिथे सगळे व्यापारी आहेत. आपण शॉपिंग मॉलला जातो बघ. शॉपिंग मॉलला तिथे कसं आपण काहीतरी विकत घेतो, कोणीतरी आपल्याला विकत देतं. ही शाळा तशी आहे. पैशाच्या बदल्यात गुणवत्ता विकतात इथे. हो. अरे तू सांग ना पिंकू बेटा, तू मला सांग. तुम्ही जी छोटी छोटी मुलं असता, त्यांना काहीच येत नाही म्हणून ते शाळेत जातात ना. त्यांना जर सगळंच येत असतं तर ते शाळेत का आले असते. नोकरीला गेले असते ना बाबासारखे. त्यांचा का इंटरव्ह्यू घ्यायचा. आता आपण दुसऱ्या शाळेत जायचं जिथे इंटरव्ह्यू नसणार. म्हणजे मी कधीच फेल नाही
कधीच नाही होणार प्रिन्सेस. तुला गंमत माहितीये बाळा, हा? ही जी दुसरी शाळा आहे ना, दुसरी शाळा, हा? इथे ना तुला खूप शिकायला मिळणार, हा? खूप मज्जा येणार. काय शिकवणार? तिथे तुला कविता शिकवणार, हा? बडबड गीतं शिकवणार. आणि तुला गाणी आवडतात ना बेटा, खूप आवडतात. मग तुला गाणी पण शिकवणार. हा? आणि तू तिथे तिथे ना चित्रकला शिकवतात, चित्रकला. हा? हो हो, असा मोठा कागद देतात, हा. मग त्याच्यावरती चित्र काढायला सांगतात. ये. पण मग त्याच्यानंतर गाडीच्या दरवाज्यावर नाही काढायचे चित्र. हा. ती शाळा खूप छान आहे बाळा, हा? तिथे जगायला शिकवतात. हा? तू तू जाशील ना त्या शाळेत. ग्राउंड छोटूसच आहे त्याचं, पण हा. तिथले शिक्षक खूप भारी आहेत. हा? जाणार ना बाळा त्या मला शाळेत. खूप आवडली, छान आहे. हा, आय लव्ह यू गेबाशे. हा, घे, नको बोलू मला. गेबाशे. जागाव. ए, गेबाशे नाही, गेबाशे. तुला पटके देणार मी.